रोहित पवार माहिती, शिंदे माहिती. आम्ही रोहित पवारलाच मत दिलीत. हा भरपूर विकास चालू आहे ना जामखेड. काम कोणाचं चांगलं आहे? काम आमच्या समोर रोहित दादाचं भरपूर काम केले. सध्या आता दोघांची तुलना केली तर सध्या रोहित दादांनीच काम चांगले केले. गावामध्ये रोड झालाय, फरशी झाले मंदिरापुढं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळले ना सगळ्यांना. 3000 रुपये भेटले तर नाही, अजून आमच्या मंडळीला भेटलेच नाहीत. काय खरं आहे त्या योजनेचं? लाडकी बहीण योजना ही फक्त मत खाण्यापुरती योजना आहे. मी 1500 रुपये लेडीजला देणार, इकडे क्वार्टरचे 20 रुपये वाढणार, 1500 रुपये द्यायचे आणि 5000 रुपये दारूच काढून घ्यायचे. तुम्हाला 1 लाख पगार आणि शेतकऱ्याला 6000. आमचे रोडचे काम, पाण्याची योजना बी आता जोरात चालू आहे. हे कुणाला निवडून ये असं वाटत होतं का? किती साधा सिंपल माणूस. काम कोणाचं चांगले? राम शिंदे. आरक्षण भेटलं पाहिजे ना. आरक्षणाचा प्रश्न असा आहे साहेब, 40% वाला क्लास 1 ऑफिसर आणि 95% वाला शिपाई. आता आमचाच एक पुतण्या अर्धा पॉइंट वरून निघला, 87 मार्क होते त्याला पोलीस भरतीला. जरांगे पाटलाचा इलेक्शनवर लय इफेक्ट पडणार. महाराष्ट्रात जरांगी पॅटर्न चालणार. आमदार तर तुमचंच नातेवाईक चालले आमदार. आम्ही आहे चटाई उचलायला फक्त. तुमचा मुलगा झाला की त्याचा मुलगा, ह्याचा मुलगा झाला की त्याचा मुलगा. आम्ही आहे झेंडे घेऊन. जय हिंद. गेल्या 5 वर्षात विकास झाला तर मागच्या 30 वर्षात बी झाला नाही. रोहित पवारने जी काही कामं केली ती इथून मागच्या कुठल्याच आमदारने अजूनपर्यंत तरी केली. अजित पवारचा गट आणि रोहित पवारचा गट, शरद पवारचा गट, एवढं काय मला फरक दिसत नाही. रोहित पवार जर आले तर MIDC कुठेतरी होणार. तो पण शेतकरी हा धोक्यात आहे. 2 आमदार आहेत राव. काय चाटायचे का त्यांना आमदारांना? नमस्कार, बेधडक चर्चा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपण सध्या आहोत जामखेडमध्ये. एकूणातच बघितलं तर हा पूर्ण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर कर्जत, जामखेड दोन्ही तालुके मिळून हा विधानसभा मतदारसंघ आहे. आणि आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, प्रश्न काय त्या विचारून घेऊन, लोकांच्या विकासाच्या बाबतीमध्ये काय पाऊल टाकलेलं आहे का लोकप्रतिनिधींनी, याबाबत आपण लोकांशी चर्चा करतोय. या भागाचा विकास झालेला आहे का आणि लोकांची मतं काय आहेत, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, गेल्या 5 वर्षात विकासाच्या संदर्भाचे मुद्दे, या सगळ्याच गोष्टीवर आपण लोकांशी चर्चा करणार आहोत. सध्या आपण बघितलं तर सध्या पाठीमागं बघितलं तर हे जामखेड शहर आहे आणि जामखेड शहरामधील लोकांच्या भावना काय आहेत त्या पण जाणून घेणार आहोत. सध्या बघितलं तर येथील विद्यमान आमदार आहेत रोहित पवार. तसं बघितलं तर या भागाला 2 लोकप्रतिनिधी आहेत, एक विधानसभेचे आहेत तर एक विधान परिषदेवर आहेत. मग त्यांच्या माध्यमातून इथल्या भागाचा विकास झाला आहे का, या संदर्भाने आपण लोकांशी चर्चा करूयात. नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे? वाकीचे. तुम्हाला तालुका जामखेडच आहे ना? जामखेडच आहे. बरोबर आहे. जामखेड तालुक्याचा किंवा वाकी गावाचा विकास वगैरे काय झालाय का नाही? झालाय ना. काय काय झालंय गावामध्ये? गावामध्ये रोड झालाय, फरशी झाले मंदिरापुढं. बरोबर. ब्लॉक टाकलेले आहेत. ब्लॉक टाकलेला आहे ते. चांगलं काम झालंय. कामं झालीत म्हणायचं. हा, कोणी केलेत बरं हे कामं? रोहित पवारांनी. चांगले कामं करतात कधी? हा, पण तुमच्या भागात आमच्या गावाला एक तर रोडच नव्हता. हां. जवळजवळ माझ्या अंदाजाने 88ला गाव उठलेला आहे. 1988ला. बर. तेव्हापासून रोडच नव्हता. रोडच नव्हता? नव्हतात. कधी झाला रोड? रोड आता ह्या 2-3 वर्षात दादा आल्यापासून झाला. रोड झाल्यापासून. तुमच्या भागाला 2 आमदार आहेत, रोहित पवार आहेत, परत राम शिंदे आहेत. आहेत की साहेब, आहेत की. ते काम कोणी चांगली केली बरं? आता पवार साहेबाच्याच काळात झाल्यात की. मग आता त्यांनी केली का ह्यांनी केली ही काय सांगता येतं, पण हे आल्यानंतर झाले. हे आल्यानंतर झाली. हा. पाण्याची काय अडचण आहे बरं? पाण्याची काय अडचण नाही पाणी आम्हाला. आहे का आमच्या शेतीला? गावाला सगळं पाणी आहे भरपूर. काय आता शेतात तुमच्या? आता उडीद, अजून आता उडीद ऊस उरी तुरीस आहे तर थोडं उडदाला थोडं. आहे का भाव सध्या? सध्या उडदाला भाव आहे 7,000 पर्यंत. करोड. 7,200. काय आता जसं असेल तसं घालून टाकलं लोकांनी, काय ठेवते ना. हां हां. आता एक सरकारने योजना चालू केली माहिती आहे तुम्हाला, लाडकी बहीण योजना. हा, कसं बघता बरं योजनेकडे? काय खरं आहे त्या योजनेचं? काय खरं आहे? पैसे मिळतात मिळलं कोणाला, नाही कोणाला. तुम्हाला मिळत नाही घरी? नाही मिळलं. नाही, फॉर्म भरला होता का नाही घरी? भरला होता. हां. पैसेच मिळाले नाहीत. नाही मिळालं. अवघडच झालं. पण इथं बघितलं तर आता सध्या महिलांसाठी 50% STला मोफत आहे. 75 वर्षाच्या पुढल्यांना तर मोफतच केलं मोफतच आहे की. कसं बघताय सगळ्या गोष्टी? काय आता जसं त्या सरकारचं असन तसं, काय आपल्यासारख्याला जे आहे हे सांगाय पाहिजे. बरोबर आहे ना? कळतंय, नाही ती कळत कसं काय बोलायचं सांगा बरं. दादांची कामं चांगली आहेत. चांगले. आता ही सिटी दिसते, 2 आमदार आहेत, कोणी का करीना. बरोबर. पण ही जी जेव्हा दिसतो ना तुम्हाला व्यवस्था, रोड पिढिओ, ही तर गटर तुम्ही उभा सुद्धा राहिला नसतात इथं ह्या जागेला. भयानक परिस्थिती होती इथली. भयानक म्हणजे इथं तुम्ही उभा राहिला नसतात. असे घाण वास येत होते सगळं चौकून. आज कसं दिसतंय बघा बरं.
दिसतंय आज. दादाने करू द्या नांद्या शिंदे साहेबांनी करू द्या करण्याचा विषय नाही ह्याच्यात. पण काय? दादा आल्यावर झालं ना. पण दादा आल्यावर झालं पोलीस स्टेशन क्लिअर नवत झालं ना दादा आल्यावर. आधी नव्हतंच का? नव्हतं 2 पोलीस होते ती काय गोराकडे गेले आणि कोणकडे नव्हती काय? कुठं कवा राहायची कवा आहे कवा नाही. पण आता 24 तास आहेत की नगर सगळे व्यवस्था चांगला आहे आता. तुमचं नाव काय? माळकरी तुम्ही तर माळ कधीपासून आहे तुम्हाला? नंदराम गायनाथ माळ कधीपासून आहे? लहानपणीपासून लहानपणीपासूनच आहे का? धार्मिक दिसताय तुम्ही आहे का नाही? तुमचं गाव कुठलं आहे बरं? जायबावाडी. जायबावाडी. सध्या आता इखरडा मोठं शहर म्हणता येईल किंवा मग तालुक्यातलं मोठं गाव आहे बरोबर. विकास वगैरे काय झाला का नाही इथं काय? विकास करीतच असते तर विकास केल्याशिवाय कसं राहते चालूच असतो विकास. शेती किती आहे तुम्हाला? शेती आहे 2-4 एकर. काय शेतात बरं आता? शेतामध्ये सोयाबीन उडीद. उडीद हा झालं निघलं का नाही उडीद? निघला की काय भाव किती मिळाला उडीद? काय एकलाच नाही आणि भाव आहे 5,000 आणि 6,000. परवडणार परवडणार ना. कसं परवडत किती पाहिजे बरं भाव उडदाल तरी? आता ते आपल्या हातात आहे का भाव? नाही बरोबर ती पण आहे. आपल्या हातात आहे का? आपल्याला सरकारने योजना आणल्यात बोलाय योजना जरी आणल्या तरी आता त्यांच्या मार्गदर्शनाने आता ती करणारच आहे. कुठं काय द्यायचंय कोणाला काय लाडकी पण द्यायचं. योजना आणली माहिती का? हा माहिती आहे की. आहे का तुमच्या घरी लाभ मिळतो का नाही? आहे की. किती पैसे मिळतात बरं? 3,000 रुपये भेटले तर भेटले का? हा. काय नाव आहे तुमचं? शाहबाज शेख. इथलेच आहे तुम्ही? हां. सध्या बघितलं तर तुमचं जामखेड शहर आहे बरोबर. जामखेड शहराचा विकास वगैरे झालाय का काय? हा भरपूर विकास चालू आहे ना जामखेड. काय काय विकास झालेला आहे इथला? तर रस्त्याचे काम चालू आहे, सरकारी दवाखाना चालू आहे, झालं सगळं भरपूर काम चालू आहे. बस स्टॉपचा विषय इथला होता. हा बस स्टॉपचं पण भरपूर तरक्की झाली जामखेडमध्ये. विकास झालेला चांगलं तसं बघितलं दादा तर तुमचा कर्जत आणि जामखेड असं दोन्ही मिळून विधानसभा मतदारसंघ आहे बरोबर. तुमच्या भागाला 2-2 आमदार आहेत. हो हो. कसं बघतं 2-2 आमदारांची कामं? कसं बघायचं आता काम कुणाचं चांगलं आहे बरं? काम तर चालू आहे ना. रोहित पवारचं चांगलं काम चालू आहे. चांगलं काम आहे का? या 5 वर्षामध्ये लोकांच्या हिताचं किंवा लोकांच्या उपयोगाचं कुठलं काम झालंय त्यांच्या माध्यमातून? सगळेच कामं चालू आहे लोकांची. राम शिंदे तुमचे विधान परिषद आमदार त्यांच्या माध्यमातून काय झालंय का? राम शिंदे इथं राम शिंदेचं पान ए बोल रे बाप्पा इकडे तू इकडे बोल ना तू. बरं ते जाऊ द्या विषय. पण आपल्या शहराच्या मुख्य अडचणी काय सध्या अजून? सध्या आमची काय रस्त्याची अडचणी फार चालू आहे. म्हणजे ते कामं चालू आहे त्याच्यामुळे तीच अडचण जास्ती आहे. बरोबर. हां. तुम्ही तरुण आहेत बरोबर. हां. काय सध्या बेरोजगारीची परिस्थिती भयानक आहे. हां. या भागात बघितलं MIDCचा प्रश्न हा MIDCचा प्रश्न महत्त्वाचा आहे ना. ते त्या बाबतीमध्ये कोणी पाऊल उचललंय काय केलंय का नाही MIDC? उचललंय ना रोहित पवारनी. ते काम चालू आहे होणार ना. आहे MIDC ते बापे हां पाटेगाव खंडाळा. हा हा खंडाळा. पण ते राम शिंदे यांनी थेरगाव या ठिकाणी मंजुरी आणली म्हणजे MIDCला. काय असं ऐकलंय आपण फक्त. नमस्कार दादा. नमस्ते. नाव काय तुमचं? इस्माईल शेख. इस्माईल शेख. आता बघितलं तर तुमचं पूर्ण जामखेड शहर आहे. विधानसभेचा विचार केला तर कर्जत आणि जामखेड म्हणून असं एकत्र आहे. गेले 10 वर्ष तुम्हाला आमदार होते राम शिंदे. त्याच्यानंतर परिवर्तन बघितलं तर रोहित पवार इथं आमदार आले. राम शिंदे मंत्री होते त्यांच्या काळात कामं झाली आणि आता रोहित पवार आहेत. दोघांची तुलना केली तर कुणी चांगले कामं केली असं वाटतं? सध्या आता दोघांची तुलना केली तर सध्या रोहितदादांनीच काम चांगले केले. आणि सध्या आता शासकीय रुग्णालय पण होतं इथं. आणि आम्हाला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्ये असं 2 नंबरचं शासकीय रुग्णालय होतं इथं. आणि रुग्णालय झाल्याच्या नंतरच गोरगरिबांची सगळी सुविधा होईल ही अपेक्षा ठेवतो आम्ही त्यांच्याकडून. आणि नुसतं ते बिल्डिंग त्यांनी उभा करून त्याचे पूर्ण सुविधा दिल्या पाहिजे. हे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. लोकांना जे छोटं मोठं ऑपरेशन ह्याच्यासाठी लागणारे जे काही मोठमोठाले रक्कम त्यांच्याकडे नसते. हां तर ती हिथं सुविधा झाल्या पाहिजे. मोफतमध्ये सुविधा झाल्या पाहिजे लोकांच्या समस्येकडे बघून. दादा आता तुम्ही म्हणताय बरोबर रोहित पवार सध्या आमदार आहेत. पण तुमच्या भागाला आता सध्या 2-2 आमदार आहेत. रोहित पवार एका भागात विधान परिषद राम शिंदे आमदार आहेत. कसं बघताय का? आता तसं म्हणलं गेलं तर लोकांच्या तोंडात जनसंख्येच्या तोंडामध्ये रोहितदादाचंच नाव जास्त येतं आहे. चांगलं. हां. बेरोजगारीची परिस्थिती होती आणि या भागात MIDC आली पाहिजे अशी
सगळ्यांचीच भावना होती. नाही 100% आली पाहिजे MIDC, कारण की दादांनी पण कर्जत जामखेडचा विषय म्हणजे जामखेडचा पण तेवढाच विषय केला पाहिजे. जसा कर्जतचा विषय डोक्यात घेतात ना दादा, तसा जामखेडचा पण विषय ते डोक्यात घेतला पाहिजे त्यांनी. जामखेडमध्ये MIDC आली पाहिजे असं वाटतं का? आम्हाला वाटतं ना जामखेडमध्ये पण MIDC आली पाहिजे. राम शिंदे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली अशा बातम्या पसरत आहेत, कसं बघताय? नाही, असं शक्यच नाही होणार. MIDC कोण आणू शकतं दोघातलं? आता रोहित दादांनी आणली, रोहित दादांनीच आणली ना MIDC. हां, धामणगाव. हो, सध्या बघितलं तर तुमचं एक खर्डा शहर आहे किंवा खर्डा गाव आहे, बरोबर? जामखेड तालुका. बरोबर. या भागात विकास वगैरे झालाय की नाही? काय झालाय, भरपूर झाला, चांगला झालाय का? सध्या बघितलं तर आपण जामखेड आणि कर्जत असं मिळून तुमचा एक मतदारसंघ, बरोबर? सध्या तुमचे विद्यमान दोन आमदार आहेत तुम्हाला. एका बाजूला रोहित पवार आहेत, एका बाजूला राम शिंदे. कसं बघतं काम कोणाच चांगलं आहे? काम आमच्या समोर रोहित दादाचं भरपूर काम केले रोहित दादाने, आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी सदस्य उभा असतो. कामं भरपूर त्यांनी केलेली. आम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती विचारायची असली तरी विचारू शकतो. नाही, बरोबर. पण सध्या विषय बघितला तर दोन आमदार आहेत तुमच्या तालुक्याचा, म्हणावा असा विकास झाला असं वाटतंय तुम्हाला? विकास भरपूर केला की रोहित दादाने केलेला असेल. शेतकऱ्यांची पाण्याची कशी समस्या बरं इथं? पाण्याची आता म्हणले बाबा कुकडीचं आम्हाला पाणी आणून देऊ, कॅनेल पेरू, असा विषय झाला. कधी म्हणले होते? म्हणले होते मागच्या बैठकीत. आले पाण्याचे काय उपाययोजना किंवा त्याच्यावर काय काम केलं का नाही? त्याच्यावर नंतर कामं झाली हो, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनाची ह्याची कामं भरपूर केलेली. सध्या बघितलं तर आता विधानसभेच्या निवडणुका पण होऊ घातल्यात पुढे, बरोबर? आता 1-2 महिने निवडणुका आहेत. सरकारने आता एक योजना आणल्या विविध, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल काय, कसं बघता बरं तुम्ही त्या योजनेकडे? लाडक्या बहिणीचे पैसे मिळले ना सगळ्यांना, अडचण नाही ना आली. मिळलं ना, बरोबर. पण योजना ही कशाच्या धोरणावर आली, कसं बघता तुम्ही योजनेकडे? योजनेचं इतकं सांगता येणार नाही मला, बरं का? शेतकऱ्यांचं तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेताय का नाही सरकारच्या अजून? आता सरकारच्या योजनेचा लाभ आम्हाला तर कुठला आला नाही. माझे नाव क्षेत्र नाही का? आमच्या वडिलाकडेच आहे सगळं. मग तुम्ही काय करता आता? आम्ही शेतीच घरची. सध्या आता एका बाजूला बघितलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं व्हायला पाहिजे? हो का, आता आरक्षणासाठी ती त्यांनी चालवलंय, पण आता आम्हाला त्यातलं लय जे सांगता येणार नाही ना. काही गोष्टी सांगता येते का? बरोबर नाही. बरोबर. आता आम्ही समाज म्हणजे धनगर, तर आम्हाला त्यातलं काय सांगता येणार आहे? मला सांगा, OBC मराठा आरक्षण आता मागणी चालू आहे बाबा जरांगींची, बरोबर? आता ते म्हणतात OBCतून आरक्षण आम्हाला द्या. ती मागणी कशी वाटते तुम्हाला? आम्हाला योग्य वाटत नाही, पण आता मागणी तर जरांगी साहेब मागत आहे, मग आता आम्हाला वाटते का योग्य? त्यांचा इथे इम्पॅक्ट पडेल का बाबा त्यांच्या समाजाचा म्हणा, किंवा जरांगी फॅक्टरी चाललेलं असं वाटते तुम्हाला? जरांगी फॅक्टरी चाललेलं असं वाटतंय? चालणार नाही वाटत, ते चालू शकत नाही, पण आता हो का ती झटत आहे, मग आता आपण कसं? नमस्कार. नाव काय तुमचं? कालिदास गीते. इथलेच आहे तुम्ही? हो. सध्या बघितलं तर 2 आपण महिन्यांनी बघितलं तर विधानसभेच्या निवडणूक आहेत. एका बाजूला बघितलं तर या भागाची परिस्थिती, विकासाच्या बाबतीमध्ये कसं बघता? विकास वगैरे झालाय की नाही भागामध्ये? त्या सरकारकडून नाही, सरकारकडून नाही, तुमच्या भागात जामखेड असेल किंवा कर्जत, आमचे रोडचे काम, पाण्याची योजना बी आता जोरात चालू आहे. ती आधी सुरू नाही झाली, पण चालू होईल आता. पाणी पिण्याच्या पाण्याचे? हो, पिण्याच्या पाण्याचं कसं आहे बरं? शेतीच्या पाण्याला आम्हाला सगळं पाणीच नाही. शेतीच अवघडच आहे म्हणायचं. शेती आमची निसर्गावरची शेती आहे. निसर्गावरची. मग आता उन्हाळ्यात जर बघितलं तर शेतीच्या पाण्याचं अवघड आहे. उन्हाळ्यात पियायला नसतं, शेतीचं ते सोडून पियायला नसतं. निसर्गावरची शेती आमची फक्त सिजनल शेती आमची. सिजनल उन्हाळ्यात पाणी आपण बघितलं तर तुमच्या भागाला 2 आमदार आहेत. 2 आहेत. एक खासदार. आता ह्यांचं काम जोरात आहे. आता ह्यांनी पाण्याची योजना केली, रोडचे कामं सगळे टकाटक झालेत. आता सध्या तर ह्यांचं जोरात दिसते. रोहित पवार. राम शिंदे विधान परिषदेवर तुमच्याकडे आमदार आहेत. त्यांनी काय कामं केली नाही? कारण ते मागच्या काही भागामध्ये मंत्री होते. त्यांनी आता ही पाण्याची योजना चाललेली बंद पडली होती 1 वर्षभर. त्याच्यात ती कोर्टात गेली केस, ती कोर्टातून पुन्हा त्याचं निवारण झालं, पुन्हा चालू झाली. वर्षभर आता आजपर्यंत पाणी चालू झालं असतं. ते बंद नसतं पडलं वर्षभर, तर आज चालू झालं असतं ना पाणी. उन्हाळ्यातच प्यायला पाणी नव्हतं लोकांना, ती सुरू झालं असतं ना. टँकर चालू होते उन्हाळ्यात सगळ्या. आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर? मग कशी जेव्हा पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू होते उन्हाळ्यात, जूनपर्यंत चालू होते. पाणी पाजलं मग सगळं टँकरचं पाणी व्यवस्थित चालू.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरांगींची मागणी की मराठा आरक्षणासंदर्भात म्हणजे ते मागणी करतात बुवा, त्याचा फरक वगैरे त्याचा काही इम्पॅक्ट पडेल का मतदार? 100% पडणार इम्पॅक्ट. त्यांचा जरांगे पाटलाचा इलेक्शनवर लय इफेक्ट पडणार. कसं काय बरं पडणार तिथून. मराठा समाजाचं ते मागणी आहे ती त्यांना आता दिल्याशिवाय पर्याय नाही. कशा बी व्हायना परिस्थितीतून त्यांना ते आरक्षण देणं आणि पक्क द्या पाहिजे. ते ओबीसीतून मागतात पण ते ओबीसीतून कमी करता येत नाही पण हे कमी ओबीसीचा जे हे आहे, त्याच्यात काही कमी करता येणार नाही. त्यांना तो हे 50%च्या ऐवजी 15%, 10% वाढवून घेऊन त्यांची ती मागणी पूर्ण करायला पाहिजे. शेती बरं तुम्हाला किती शेती किती तुम्हाला शेती? थोडीच आहे. तुमचं वय किती बरं आता? पण माझं 82-84. का? इष्टी तर मोफत असेल तुम्हाला. फिरताय का नाही कुठं? फिरायचं इथं जवळपास खेळलं जा कुठं जा फिरताय म्हणायचं मग मजाच आहे बाबा म्हणायचं मग आहे का नाही? मोफत जायचं मोफत जायचं आहे का नाही? सध्या बघितलं तर आता तुम्हाला कुठे योजना आहे का नाही सरकारची? काय योजना घेत आहे का नाही? काहीच नाही. तुमचे आमदार माहित असेल पण तुम्हाला कोण आहेत बरं? आता रोहित पवार माहिती आहे, शिंदे माहिती आहे, काय त्याला म्हणजे दोन्ही माहिती तुम्हाला? दोन्ही माहिती. तुम्हाला सगळंच माहिती आहे का? काय काम कोणी चांगले केले बरं? एक खासदार होते ना विखे पाटील. कधी त्यांनी आमचं गावच बघितलं नाही. इलेक्शन झाल्यावर गेले ना. आता कुठं राहिलेच लावले ना. तालुका लयच पाठवतोय बघ घरी कुणाला आहे का नाही? तालुका लयच हुशार दिसतोय मला तर. नाही हुशार काय मागातला बाग आहे हुशार. पाणीच नाही आमच्या बागाला. लंके कुणाला निवडून असं वाटत होतं का? किती साधा सिंपल माणूस पण क्लिअर एकदम खासदार झाला का नाही? बरोबर खरं ना. काय म्हणजे परिस्थिती गाठी बिठी काही कामानिमित्त कामच केली नाही आमची. गेले आता लोखंडे आता नगर नाही काय गेलं तिकडेच गेले का? आता पाडूनच टाकलं होते त्यांना. मग मन्नीच गेले नाही इथून. त्यांना वाटलं आपलं इथं काहीच करणार आता निघा आपल्या. 15 वर्ष त्यांनी मग आमदार होते ना. सलंग 15 वर्ष आमदार. इथून गेले मग ते तिकडेच राहिले. खासदार झाले की मस्त. आता तिकडे खासदार तर नाही गटर बांधायचं. खासदार झाले की तिकडे पण ती गद्दारी केली. आता तिकीट इकडं बी नाही तिकडं बी नाही. तुम्ही कुणाबद्दल सांगा? तसं काय कुणाबद्दल सांगायचं? आपल्याला आपलं एक मत आहे ना प्रत्येकाचं आणि तो अधिकार दिलेला आपल्या लोकशाहीने आहे का? मस्त बांधलाय. काय नाव आहे तुमचं? सावळराम बोले. इथलेच आहेत का? इथलेच आहेत का? तुमचं वय किती आता बरं? माझं 80. लयच वय झालंय बघ. आणि शेती वगैरे असं मुलं असतील ना? किती मुलं? मुलं नाही सांभाळत. नाही का? मग तुम्ही एकटेच राहतात वय? नाही शेत ठोकून दिलं. तिथं म्हातारी बी तिच्या आजारी तिला नगरच्या गोळ्या चालू. अयो तुम्हाला? मला बी काय असं पायाची आग होती त्याला पायाची. बरोबर आहे. आता मग तुम्हाला डोल बिल चालू असेल ना? काय नाही राव फक्त 2 एकर माझ्या नावावर ते आपलं मोदीचं 2000 येते 4 महिन्याला. मोदीचे येतात का? येते 4 महिन्याला. 4 महिन्यांनीच पार? हो मग 2 नाही काय नाही लावायचं आता कोणतरी. बरोबर आहे. करू आता काय शेतीला पाणी आहे का नाही? काय नाही आपलं पावसाळा पाणी आपलं पावसाच्या पाण्यावरच करायचं. बाकीचं लयच अवघड आहे आपल्याला. 1 एकर खायला दिलाय. एक कोल्हापूरला मरत ते काय रुपाला बघत नाही. इथं हमाली करते ते बी ते आपला बांगला बांधलाय आणि मला कोणी नाही सांभाळायचं. बरोबर समजत नाही. तुम्ही तुमचंच राहताय म्हणायचं. काय करावं? बरोबर. शरद पवार माहिती आहे का तुम्हाला? शरद पवार हो. कोण आहे बरं? रोहित पवार. शरद पवार रोहित पवार तुम्हाला सगळं माहिती दिसते. शरद पवार ते पंतप्रधान होता तेव्हा मी लोकांच्या सालाने होतो इंदिरागांधीच्या हाताखाली. हो तुम्ही जुनेत बोलले मग काय. सगळंच माहित तुम्हाला. रोहित पवार कोण आहेत त्यांचं माहिती का? पुतण्या नातू इथला आमदार आहेत ते पाहिले मी. काम करतात का ते? काय आता अशा माणसाचं कुणाला काम कराय आम्हाला. तुम्हाला पण 2 आमदार आहेत. 2 लावाय पाहिजे. आम्ही रोहित पवारलाच मत दिलेत. का बरं? का ते आले ते म्हणले तुम्हाला काय लागेल ते देऊ आम्ही. कशाचं काय देणं दिलंच नाही बाई. काय आता पहिला 2 लागला ना आता काय द्यायला. बरोबर. आपलं कुठं तरी जोगवा मागायचा आणून म्हातारल्या घालायचा. नमस्कार.
तुमचं नाव काय? तुमच्याकडे काय नाही? नमस्कार. नाव काय? तुमचं नाव काय? अशोक कोळेकर. कुठले तुम्ही? आम्ही वाकीचे. काय तालुक्यात वगैरे विकास वगैरे झाला असं वाटतं? तालुक्यात विकास झालाय का नाही? काय रस्त्याच्या पाण्याच्या समस्या, लोकांच्या अडचणी सुटल्यात का नाही? आहे आता चालूच आहे आता. सुटल्यात का नाही अडचणी? काय सुटल्या काय राहत्यात काही चालूच आहे म्हणायचं. चालूच आहे. बरोबर आहे ना, खरं आहे ना. सध्या बघितलं तर आपण ह्या तालुका बघितलं तर कामं वाढत चालते, अडचणी वाढत चालते. बरोबर आहे. म्हणजे काय अडचणी चालू आहे? शेतीच्या पाण्याच्या बाबतीत काय परिस्थिती आता शेती ह्या वर्षी काय नाही, तलाव भरलाय आता. भरलाय का? म्हणजे पावसाळ्यातच भरलं. उन्हाळ्यात काय परिस्थिती राहते? उन्हाळ्यात गेल्या वर्षी आता बिकट होती ना. आता पुढचं काय सांगावं आता? बरोबर. पुढचं काय सांगता येते सध्या? नाही सांगू शकत. शेतात काय बरं तुमच्या? शेतात आमचं काय आता उडीद होता. चालू कर म्हणा कुणाला? मला. बरं सांगतो. आणि विषय असा आहे की शेतीच्या बाबतीमध्ये आता काय पीक काय घेता येतं? आम्ही सोयाबीन, उडीद. उडदाला आहे चांगलं मार्केट? 7,000 आहे का? बागते का? परवडत आहे का? घ्यावं लागेल सांभाळून. हा ना. कोण देणार आहे आपल्याला? सांभाळून घ्यावं लागणार. नाही घ्यावाच लागेल. बाग तर करावंच लागेल ना. कसं काय बरं? कोण देणार आहे? आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवता येत नाही. आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवता येत नाही. कसा ठरवायला आता? आहे का नाही ठरवायचं. व्यापाऱ्यांच्याच हातात आहे सगळं. मग आता आहे की होय. बाकी अजून कुठलं घेताय शेतात पीक वगैरे? ऊस आहे का? ऊस इथं होतं काय? आहे की ऊस कधी काय, उडीद कधी, ज्वारी. सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ घेताय तुम्ही? कोणत्या? सरकारच्या? नाही कुठल्याच नाही. आता एक नवीन योजना चालू केली सरकारने, लाडकी बहीण योजना. माहिती आहे तुम्हाला? घेताय तुमच्या घरात लाभ घेताय का नाही? नाही घेत आम्ही. नाही लाभच घेत. नमस्ते. नाव काय आपलं? डॉक्टर नवनाथ गायकवाड. इथलेच आहे तुम्ही? जातेगाव. प्रॉपर जातेगाव. एकंदरीत तुमचं जातेगाव हे जामखेड तालुक्यातलं एक गाव आहे, शेवटचं टोक आहे, बरोबर? येस. या भागामध्ये विकास वगैरे काय झाला किंवा जामखेड कर्जत मध्ये काय विकास झालाय का नाही? विकास असतो का? विकास असतो? विकास नसतो. महाराष्ट्रात विकास नावाची चीज नाही. कोणतं सरकार येऊ द्या, विकास नावाची चीज नसते. कारण की आमच्या गावाला ना 8-8 दिवसाला पाणी येतं. नदी फुलय, 24 तास पाणी नाही. आणि पाण्याचं कसं काय इकडे? शेतीचं बोर पाडतात लोक, डोक्यावर आणतात. आणि पिण्याचं पाण्याचं कसं? मग पिण्याचं मग तीच ना, मग डोक्यावर किंवा आपल्या बोर घेतात. पण तुम्हाला 2-2 आमदार आहेत राव. काय चाटायचे का त्यांना आमदारांना? चाटायचे का आमदारांना? आपणच निवडून दिले सगळ्यांनी. ती आमचा मूर्खपणा झाला ना, जनतेचा मूर्खपणा झाला तो. शेतकऱ्याला काही नसतं, जनतेचा मूर्खपणा आहे तो. आता विषय असा आहे, आगामी निवडणुका पण आहेत आणि सरकारने सध्या बघितलं तर विविध योजना आणल्यात, जसे की लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असतील किंवा मग नमूद शेतकरी असेल, अशा बऱ्याच विविध योजना आहेत. या योजनांकडे तुम्ही सामान्य नागरिक म्हणून कसं बघता? शेतकऱ्यासाठी योजना कुठे येतो? तुम्ही 1500 रुपये लेडीजला देणार, इकडे क्वार्टरचे 20 रुपये वाढणार, दुसऱ्या ह्याच्यामध्ये औषधामध्ये बियाबामध्ये 50 रुपये वाढणार, खतामध्ये 100 रुपये वाढणार. तुम्ही जे इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये रेट वाढणार. शेतकऱ्याचे काय रेट वाढले? सरकार देते की महिन्याला, असे 4 महिन्याला, वर्षाला 6000 रुपये? 6000 रुपये का चटणी येते का त्या 6000? केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही देते. काय होतं त्या सांगा ना. तुम्हाला 1 लाख पगार आणि शेतकऱ्याला 6000. चुकीचं आहे सांगा. बरोबर आहे. तुम्हाला पेन्सिल, टोल फ्री, पुन्हा तुम्हाला सगळं फॅसिलिटी. शेतकऱ्याला काय फ्री? टेलिफोन भत्ता सगळा भत्ता आहे ना. बरोबर. शेतकऱ्याला काय? अवघडच आहे. अवघडच आहे ना. सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणासंदर्भात सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो. आरक्षणाचा प्रश्न असा आहे साहेब, 40% वाला क्लास 1 ऑफिसर आणि 95% वाला शिपाई, या आरक्षणाची तर आहे. हे ओनली फॉर मराठा. 90-95% वाला शिपाई म्हणून लागतो आणि 40% वाला ज्याला आरक्षण त्याला लागतो तो खुर्ची बसतो आधी. हा, मग क्लास 1 ऑफिसर होतो ना. बरोबर. असं आहे. काय परिस्थिती काय राहिली एकंदरीत महाराष्ट्रात किंवा मग या भागामध्ये? महाराष्ट्रात जरांगी पॅटर्न चालणार पूर्ण 100%. काय दिसेल बरं चित्र? जरांगी पॅटर्न. तुमचं पूर्ण गाव जर बघितलं तर एकंदरीत हा भाग जर थोडस बीडच्या लगत चिटकून आहे, त्या भागाची परिस्थिती बघितलं तर थोडस लांबच येते, म्हणजे कर्जत पासून किंवा शेवटची बॉर्डर. तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही का आतापर्यंत? नाही, कोणीच नाही. राजकारणी कोणीच लक्ष देत नाही. बॅनर तर भरपूर लागेल. बॅनर काय, 2 तुमच्यासारखा एक कार्यकर्ता, माझ्यासारखा एक कार्यकर्ता, असे ते बॅनरचे.
कार्यकर्ते आहेत चटाई उतरायला नुसत्या. तुम्ही आमदार तर तुमचंच नातेवाईक चालले आमदार, आम्ही आहे चटाई उचलायला फक्त. का चुकीच आहे? बरोबर. तुमचा मुलगा झाला की त्याचा मुलगा, ह्याचा मुलगा झाला की त्याचा मुलगा, आम्ही आहे झेंडे घेऊन. जय हिंद. हा बरोबर. नमस्कार. नाव काय सर आपलं? गोवर्धन गोविंदराव गायकवाड. सध्या बघितलं तर आता हा तुमचा कर्जत जामखेड मतदारसंघ आहे आणि त्यातलं तुमचं हे जातेगाव गाव आहे. काय विकासाच्या संदर्भातील मुद्दे सांगा. विकास झालाय का भागात, कसं बघताय? विकासाला अतिशय खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणलं काय अडचण नाही. कारण गेल्या 5 वर्षात जी विकास झाला तर मागच्या 30 वर्षात बी झाला नाही. सर्वसामान्य माणसाच्या दुखी तीच आहेत. वास्तविक आता रोहित पवारने जी काही कामं केली ती इथून मागच्या कुठल्याच आमदारांनी अजूनपर्यंत तरी केली नाही. विकास अतिशय खऱ्या अर्थाने सुरू झाला. पण तुमच्या भागाला 2 आमदार आहेत, एक राम शिंदे आणि एक रोहित पवार आहे. हो बरोबर. कामं कोणी चांगली केली? नाही, कामं रोहित पवारने चांगली केली. 15 वर्षाचा 10 वर्षाचा कालावधी राम शिंदे सरकडे होता. सरांकडे जवळजवळ 12, 13, 14 खाती होती. परंतु कुठल्याच बाबतीत त्यांनी जातेगावावर तरी वैयक्तिक काही कुठे लक्ष दिलेलं नाही. आणि जातेगावची जनता म्हणूनच थोडीशी नाराज आहे त्यांच्यावर. आता ते नाराजी कशा पद्धतीत दूर करतात त्याच्यावर पुढचा डिपेंड राहील. बरं. नाराज लोक आहेत म्हणा. हो 100%. काय कारण काय बघ? कारण एवढीच किंवा त्यांच्या जवळ जी बगल बच्चे होते त्यांनी वास्तविक आता खेड्यापाड्यापर्यंत विकास पोहोचूच दिला नाही. त्याच्यामुळे शिंदे सरला गेल्या 25 वर्षातला फटका बसला. आणि आता रोहित पवारची अशी पद्धत आहे की ती पुढारी नाही वाडारी नाही, सर्वसामान्य जनतेत मिसळतात. सर्वसामान्याचे काय काम आहेत ही कामं बघून ते कामावरती भर देतात. बरोबर. सरकारने विविध योजना आणल्यात आता सध्या, माहिती आहे तुम्हाला? काही माहिती काही माहित नाही. लाडकी बहीण योजना आली. हो बरोबर. कसं बघताय? नाही, लाडकी बहीण योजना ही फक्त मत खाण्यापुरती योजना आहे. कायमस्वरूपी चालली तर त्यांचं अभिनंदनच सरकारचं. असं का बरं? पण होणारच नाही ते आम्हाला माहिती नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काय अडचणी आहे, त्यापेक्षा 1500 रुपये महिन्याला जे देताय तुम्ही तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतीमाल हमी भाव द्या. बरोबर आहे का नाही? बरोबर. किंवा जे काय त्यांच्या अडी अडचणी आता सध्याच काय खाद्यतेल 20 ते 25 रुपये किलोने वाढले. ही कुठली पद्धत झाली? एक हाताने घ्यायची आणि एक हाताने द्यायचं. त्यापेक्षा देऊ नका ना. किंवा त्या महिलेच्या कमीत कमी दारूबंदी करा, त्या महिलेचा संसार तरी सुखाचा होईल. 1500 रुपये द्यायचं आणि 5,000 रुपये दारूच काढून घ्यायचे हे कोणी सांगितले? बरोबर. दारूबंदी जर केली, काही ठराविक ठिकाणी ठराविक राज्यात दारूबंदी आज, तिथं संसार सुखाने चालतो ना. बरोबर. सध्या बघितलं तर मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी ठाम आहेत. बरोबर. मिळावं. बरोबर. त्याकडे तुम्हाला काय वाटतं? बरोबर. नाही, अगदी योग्य निर्णय त्याचा आणि योग्य मार्गाने चालले. सगळं मराठी समाज त्यांच्या पाठीमागे आजही आहे, उद्याही राहील आणि भविष्यातही राहील. कर्जत जामखेड मध्ये जरांगे फॅक्टर दिसून येईल असं वाटतं? 100% विशेष येत नाही त्यात काही. त्यांची मागणी जी आहे ती ओबीसीतून रास्त मागणी ती काहीच विषय नाही. तुमचं नाव काय? बाप्पा निवृत्ती गायकवाड. तुमचं गाव हे जाते गावच आहे ना? गावाचा विकास वगैरे काय झालाय का नाही? झालाय. काय झालाय बरं? रोड झालेत गावात. हा. अजून नळी योजना झाली, घरोघर पाणी पिण्यासाठी. अजून काय शेती आहे का तुम्हाला? आहे. किती शेती? बरं आहे 20 एकर आहे. बरीच आहे शेती. बागायतदार आहेत तुम्ही? हा. काय शेतात काय आता? सोयाबीन आहे. काही सोयाबीन आहे का? काढली का नाही? उडीद नाही, सोयाबीन आहे का? काय सोयाबीनला काय भाव आहे सध्या? आणि तयारी झाली नाही तर काय भाव सांगा? भावच माहित नाही. सोयाबीन बाग काय सोयाबीन सोडून? काय ऊस आहे. ऊस आहे का? काय सरकारच्या योजनांचा लाभ मिळतोय का तुम्हाला? काय मिळतो? काय मिळतोय? काय नाही, मोदीचे पैसे मिळतील. काय अजून? मुख्यमंत्र्याचे पैसे. सध्या आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी एक योजना लागू केली युती सरकारनं की लाडकी बहीण योजना. तुमच्यापर्यंत आली का नाही? आली. भेटतात का पैसे? आली ते काय काहीच्या नावावर काय काही नाही. तुमच्याकडे नाही आले? नाही. तुमचं वय काय बरं आता? 75 पुढे. मग तुम्हाला इष्टी तर मोफतच असेल. का फिरत नाहीत? फिरतात का? या भागाचे प्रश्न काय आहेत? लोकांचे सध्या प्रश्न काय आहेत? कामं झाली पाहिजे कुठली? लोकांची कामं कुठली झाली पाहिजे? शेतकऱ्यांना काय प्रश्न सुटले पाहिजे? शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्याला मदत पाहिजे. सध्या आता बघितलं तर जरांगे पाटील आरक्षणासाठी ठाम आहेत. मालाला हमी भाव पाहिजे. शेतकरी गरिबाची राहणार नाही. आता आरक्षणाचा मुद्दा तर सगळ्यात मोठा झाला आहे. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? भेटायला पाहिजे. जरांगे पाटलाचा फोटो दिसतोय तो पुढं.
काय होईल असं वाटतंय पुढं? काय होईल आता जरांगे पाटील सक्सेस होईल. सक्सेस होईल. सध्या बघितलं तर महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा वाद आहे, बरोबर का नाही? या आरक्षणाच्या बाबतीत ते सध्या ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणतात, बरोबर? आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा म्हणून किंवा मग एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? ओबीसी मराठ्यामधून मिळालं. आरक्षण भेटायला पाहिजे. जरांगे फॅक्टर निवडणुकीत आता परत दिसेल असं वाटतंय तुम्हाला? निवडणूक आता त्याच्या मनची इच्छा आहे. आता लोकांना काय वाटतं? द्यायचं किंवा नाही लोकांचं काय सांगा. लोकांना बरोबर. बाबा नमस्कार. बाबा नमस्ते म्हणलं. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? बाबू. टोपी बिपी शेतकरी दिसताय पण हा. किती शेती तुम्हाला? 2-4 एकर आहे. काय शेतात आता? काय सोयाबीन. सोयाबीन आहे वे काढली का नाही? नाही नाही अजून नाही काढली. नाही. तुमच्या भागात 6,000. आता काय मार्केट आहे बरं? हा 5,000च आहे. 5,000 रुपये म्हणतात मला. हा काय परवडत आहे की तेवढं का नाही? नाही ना. परवडतच नाही ना. सरकारच्या काही योजना आहेत का नाही तुम्हाला काय लागू? काय लागू सरकार? लाडकी बहीण योजना चालू केली हो सरकारने? आपल्याला आलीच नाही ना. आलीच नाही. विकास झाला की नाही इथला काय गावचा? गावचं काय आता दिले ते कागदपत्र इथं आणून दिले पण आलं नाही. तुमच्या भागाला 2 आमदार आहेत, राम शिंदे आणि रोहित पवार. 2 आहेत काय? हा 2 आहेत. एक विधान परिषदेवर एक विधानसभेवर. असं आहे. कामं कोणी केली बरं? कामाच काय माहिती आपल्याला? कामं कोणी केलीच नाहीत का? काय माहित नाही. रस्ताच वागायला येत नाही आम्हाला तर काय करायला पाहिजे होता पण रस्ता आहे का नाही? करायला पाहिजे. शेवटचं गाव दिसतंय तुमचे? शेवटचं. हा ना. इथून पलीकडे कुठलं गाव आहे मग? पाचंगरी. बीड चालू होते का इथून? म्हणजे ही नगर जिल्ह्यातलं शेवटचं टोक आहे म्हणायचं, बरोबर का नाही? मग विकास इकडे काय होतोय का नाही काय? आम्हाला तर नाही रस्ता. मग तुमच्या अडचणी काय? वागावला तुमच्या अडचणी रस्त्याची मुख्य अडचण आहे. पाण्याचं कसं काय? पाणी का आता उन्हाळ्यात कुठं पाणी राहतं? पाणीच राहत नाही का? मग लयच अडचण ट्रॅक्टर चालू होती ना. बरोबर. आता सध्या इथलेच येतो बरोबर, जातेगावचे. सध्या बघितलं तर जातेगाव हे तुमचं जामखेड तालुक्यात येते, बरोबर? काय भागाचा विकास वगैरे झाला नाही? जामखेडचा असेल किंवा तुमच्या जातेगावचा कुठली कामं झाली दादा आपल्या गावात? रस्त्याचे काम झालं सध्या झाले. परत जलजीवनचं काम झाले. पाणी पिण्यासाठी. मग शेतीच्या पाण्याचं कसं आहे? आम्हाला नदी आहे चांगले. तुमच्या भागाला 2 आमदार आहेत, राम शिंदे रोहित पवार आहेत. कामं कोणाचे चांगले? राम शिंदे. राम शिंदे. सध्या बघितलं तर वाद पेटलेला आहे मराठा आणि ओबीसी वाद. एकंदरीत आरक्षणासंदर्भात असं तुमची भूमिका काय? मराठा आरक्षण भेटलं पाहिजे ना. आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे तिथे, कारण की किती दिवस आम्ही ह्यांचे ही करायचे. ओबीसी मधनं फक्त आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण भेटलं पाहिजे. एकंदरीत आपण बघितलं तर जसं लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला, बरोबर? त्या पद्धतीने विधानसभेत काय चित्र दिसेल असं वाटतं तुम्हाला? दिसत ना वेगळंच चित्र. सध्या सरकारने विविध योजना आणल्यात, म्हणजे जसे की लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांसाठी विविध योजना, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? चांगली योजना. लाभ होतोय का? हा लाभ होतोय. काय काय होतो लाभ? सर्वच होते ते. हे लाडकी बहीणचा होतोय, रेशन फुकट भेटतं आम्हाला. परत मुख्यमंत्र्याची भेटते, अजून पंतप्रधानची भेटते. रोहित पवारांचं काय काम नाही इकडं? नाही काय नाही. आलते का नाही इकडे कधी? आलते ना. येऊन फक्त येते, बोर्ड लावते जाते. लोकांना चष्म्याची स्कीम आहे त्यांच्याकडे, चष्मा दाखल येते फक्त. बाकी नाही काय? बाकी काय नाही. राम शिंदेचं काय काम? भरपूर काम आहेत राम शिंदेचे. रोहित पवारने म्हणले होते की जामखेड आणि कर्जत तालुक्याला बारामती करणार, काहीच केलं नाही. ते फक्त नुसती बुलबुल या लोकांना फक्त आकर्षक करायचं बस, बाकी काही नाही. फक्त आश्वासन द्यायचं, बाकी काय काहीच नाही. बाकी काहीच नाही. फक्त आश्वासन देऊन लोकांना बुलबुल बस. परत दवाखाने, फिरता दवाखाना देते. फिरता दवाखान्यात लोकांचा विकास होतो का? परत आमच्या गावातल्या माणसांना योजना झाल्या ह्याच्यामध्ये जामखेडमध्ये, आणि आमच्या गावात बोर्ड लागते. आमच्या गावातला माणूस जामखेडमध्ये जाणार का त्याची योजनेचा लाभ घ्यायला? स्मशानभूमी बांधली जामखेडला, त्या स्मशानभूमीचा फोटो इथं. म्हणजे आमच्या गावातला माणूस एखादा गेला तर जामखेडमध्ये न्यायचा, आम्हाला स्मशानभूमीच नाही. बापरे, भयानक परिस्थिती. हाच परिस्थिती ती, खरी परिस्थिती ती.
काय एकंदरीत 2024 ला कर्जत जामखेड मधून काय चित्र राहील आमदार केला बदलन ना चित्र. रोहित पवार आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे फक्त, कुणी असो स्थानिकचा स्थानिकचा. तुम्ही स्थानिक बाहेरचा नको. हा. बाहेरचा नको बाहेरचा नको. म्हणजे बाहेरचं पार्सल पाठवून देणार असं म्हणतात. हा महेश शिवाजी कोल्हे. इथलेच आहेत. हा इथले. एकंदरीत तुमचं जामखेड तालुका बरोबर त्यातलं एक राजुरी गाव आहे. हा गावचा वगैरे विकास वगैरे झालाय का नाही? हा एकच बऱ्यापैकी आहे, चांगला आहे. हा आमदारांच्या माध्यमातून विकास निधी असू दे, तुमच्या भागाला 2 आमदार आहेत. हा हा आमदार लक्ष देतात आमचे. 2 आमदार आहेत. हा दे दोन्ही देतात पण रोहितदादा देतात चांगल्या प्रकारे. एक विधान परिषदेवर एक विधानसभेवर. हा विधान परिषद आणि विधानसभा. तुमच्या भागामध्ये तालुक्यामध्ये MIDCचा मुद्दा भरपूर गाजला, म्हणजे राम शिंदेच्या माध्यमात असू दे तो रोहित पवारांच्या माध्यमातून असू दे. MIDC बाबत पाऊल कुणी उचलले का नाही, काय वाटतं? MIDC तर रोहितदादांनी चांगले पाऊल उचलले, पण ते थोडे MIDC आमच्या भागातच व्हायला पाहिजे ती, मधोमध व्हायला पाहिजे ती, म्हणजे दोघांना सारखं या जायला. म्हणजे हिकडले पण हा हिकडल्याला हा तिकडला हा या जायची सोय झाली असते लोकांना. ड्युटी करून समजा 8 तासातून समजा माणूस माघारी येतं ना घरी. रोहित पवारांच्या अगोदर राम शिंदे इथं मंत्री होते, आमदार होते, त्यांच्या माध्यमातून विकास झालाय असं वाटतं का? नाही एवढा काही विकास केला नाही त्यांनी. पण रोहित पवारांनी चांगलं केलं. हा चांगलं 5 वर्षात त्यांनी चांगले कामं केले. जर राम शिंदेनी 10 वर्षात जर विकास केला असता तर खूप प्रमाणात चांगले कामं झाली असते. बरोबर. हा मंत्री होते ते. हा मंत्री होते ना, आणि पुन्हा 5-7 खाते होते त्यांच्याकडे. बरोबर. पालकमंत्री होते. मग आज पालकमंत्र्यांनी चांगले काम करायला पाहिजेत ना जामखेड कर्जत मध्ये. मग आज सत्तेत नसून सुद्धा दादा चांगले लक्ष देतात. आज 14,000 सायकली वाटल्या लहान लेकरांना शाळेतल्या, म्हणजे त्याच्यामुळे चांगलेच काम आहे ना त्यांचं. महिलांसाठी बी चांगले त्यांच्या आई करतात, बचत गटाचं यांचं माध्यमातून चांगले काम करतात. हा सरकारने आता विविध योजना आणल्यात लोकांच्यासाठी म्हणा किंवा नाही आणल्यात, त्याच्याबद्दल आपल्याला काय दोमत नाही. आणलं हा माहिती की त्याचे पैसे वगैरे मिळतात का नाही? नाही अजून आमच्या मंडळीला भेटलेच नाहीत. फॉर्म भरला होता. हा फॉर्म भरलाय पण झालाय त्याचे, पण ती आलेच नाहीत पैसे यावेळेस अजून आलेच नाही. नाही काय आले आमच्याकडे नाही आले, म्हणजे मलाच वैयक्तिक आमच्या मंडळीला नाही आले अजून. हा आता ह्या महिन्यात टाकले तर काय माहिती सांगता येत. मला 2,000 रुपये भेटतात ना मोदीच. हा किसान सन्मान. हा राज्य सरकारचं मिळतं का नाही? राज्य सरकारचे भेटले 2दा-3दा भेटले. तसं सरकारचं काम म्हणजे थोडे 50% बरे, पण 50% हे तरुण वर्गाला थोडेफार ते लक्ष द्यायना ना दिलं पाहिजे का. नोकरी भरती व्हायला पाहिजे, सरकारी नोकरी त्यांनी ठेवली नाही ना. बरेचसे उद्योग हे गुजरातला गेले. हा उद्योग म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कंपन्या महाराष्ट्रात ठेवायला पाहिजेत ना. बरोबर. युवकाला काम भेटलं पाहिजे ना. युवक आज तरुण वर्ग आज 15वी झालाय 16वी झालाय, आज शिकून बेरोजगार आज म्हशी सांभाळतोय. हा दुधाला भाव नाही. आज दुधाला आज 5 वर्षापूर्वी तेवढाच भाव, आता बी तेवढाच भाव. म्हणजे आता किती भाव दुधाला? आता काय काहीला पडतो 25 रुपये, काहीला पडतो 27 रुपये, 30 रुपयापतूर पडतोय सरासरी. सध्या तरी आता 2 रुपयांनी 3 रुपयांनी वाढल्यामुळे थोडं 30 रुपयापतूर पडतोय. सध्या आपण बघितलं तर जरांगेंचे उपोषण सध्या सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात. काही त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की आरक्षणासंदर्भात भूमिका काय असेल, त्याचा इम्पॅक्ट काय पडेल मतदारसंघावर असं वाटतं? नाही परिणाम होईल ना, मराठा समाजाचा म्हणजे परिणाम होईल ना आमदारांवर. जरांगे पाटील हे करतोय हे चांगल्या लोकांसाठीच करतोय ना, गोरगरिबासाठी न्याय भेटावा. इतके दिवस न्याय भेटला नाही, गोरगरिबाला भेटायला पाहिजे ना. मग न्याय भेटत नाही ना. हा सरकारने ज्या टायमाला 2001 आपलं 94 मध्ये 1994 मध्ये आरक्षण दिलं ना बेकायदेशीर, ती आरक्षणाला थकीत द्यायला पाहिजे. हा ओबीसीला. मग ती NT ही असे घटक त्याच्यात गेले ना. हा विविध जाती त्याच्यात गेल्या ना. मग आमचं आरक्षण गेलं कुठं आहे का ना. मुद्दा ते होईल ओबीसीतून मिळायला पाहिजे, ओबीसीतून मिळायला पाहिजे ना. आम्ही कुणबी आहेत का नाही, कुणबी सरप तिकीट भेटलं तरी आम्हाला कुठं थारा देत नाहीत. पोरांना नोकऱ्या लागत नाहीत ना. आमची एक अर्ध्या पॉईंट वचून पोरं निघतात.
आता आमचाच एक पुतण्या अर्धा पॉइंटवरून निघला, 87 मार्क होते त्याला पोलीस भरतीला. अरे बापरे. हा बघा वा. म्हणजे त्याचं आयुष्याचं बघा हा. लागला हा असतं तर. अर्ध्या पॉइंटने काढ त्याला पुण्यामध्ये बरोबर. रेल्वे पोलीस मध्ये भरती झाला आता आणि मेरिट मध्ये बसला होता हा, अरे बापरे. आणि उंचीत अर्ध्या पॉइंटने काढ त्याला. आता राष्ट्रवादीत बघितलं तर 2 गट झाले, ते अजित पवारांचं झालं, एक शरद पवारांचं. हम्म. तर इथं काय होईल असं वाटतं? अजित पवारांचं गट काय काय काम? नाही अजित पवारचा गट म्हणजे काय, अजित पवारचा गट रोहित पवारचा गट, शरद पवारचा गट, एवढं काय मला फरक दिसत नाही. नाही हा काय त्याचा फरक वाटणार? हा नाही काय त्याचा फरक वाटत नाही. म्हणजे समजा त्यांचं काय चाललं असेल ते आपल्याला काय सांगता येत नाही, बरोबर. पण एवढं काय फरक पडत नाही समजा. हा कारण शरद पवारला बी वर्ग मानणार आहे ना, बरोबर. असं आहे ना. अजित दादा बी आपले चांगले नेते आहेत, पण ते हा भूमिका बदलल्यामुळं शरद पवारला मानणार वर्ग. लोकं नाराज आहेत हा शरद पवारचं कार्य मोठं आहे महाराष्ट्रात, असं आहे ना. आता शेती वगैरे किती तुम्हाला काय? आहे की 2-4 एकर आहे की. हा काय शेतात आता काय? सोयाबीन सोयाबीन आहे. काढलं असं सोयाबीन आता का नाही? नाही नाही अजून आता येईल हिरवं हे 4 जून 4 पाऊस पाणी कसं आहे सध्या? पाऊस पाणी जास्तच आहे, पाऊस कमी नाही. चांगला झालाय म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे म्हणा. मागच्या वर्षीपेक्षा पाऊस जास्त आहे, पण नुकसान बी नुकसान लय झालं. नुकसान लय झालं. पंचनामे वगैरे झाले की नाही म्हणजे त्याचे काय? नाही पंचनामे नाही झाले पंचनामे नाही झाले ते. काय सध्या आपण जामखेड जवळच आहे इथून, बरोबर? या भागात विकास वगैरे झालाय का? म्हणजे लोकांचे प्रश्न सुटलेत का? रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, काय सुटलेत का समस्या इथल्या? हा सुटल्यात ना, पाण्याचा प्रश्न सुटलेले आहेत की, पाण्याचे बी सुटलेले सुटलेला आहे. काय पाणी भरपूर आहे. तुमच्या चांगल्या भागाला 2 आमदार आहेत, एका बाजूला रोहित पवार आहेत, एका बाजूला राम शिंदे आहेत. काम चांगलं कोण करतंय बरं सध्या? रोहित पवार. रोहित पवारच करते. कसं काय बरं? कसं काय मग हे आता जे आम्हाला दिसलं या पंचवार्षिकमध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली इथे. असं भरपूर आहेत राम कामं. शिंदे मंत्री होते या भागात. काही सुद्धा केलं, भेटायला सुद्धा आले नाही कधी. भेटा सुद्धा दिली नाही त्यांनी, भेट सुद्धा दिली नाही, कधीच नाही. कधीच आले नाही. पण इथल्याच तालुक्यातलेच आहेत तुम्ही. हा आमच्या शेजारचेच आहेत, कुठं लांबचे आहेत का ते? तरी पण काय त्यांनी विकास नाही केला. किती ते करायला पाहिजे, पण त्यांनी मध्यंतरी घरकुल ते चालू होते ना, हा. ते सुद्धा बंद केले. बंदच केली. मग गरीबाचं लोकांचं कसं काय? काय काय? अहो चालू बांधकाम बंद पडली. बंदच तेव्हा का झाली. आता चालू आहे. हा. मी तर या गोष्टीवर गेले ना तेव्हा का त्याचं रोहित काम पवारांच्या माध्यमातून कुठली कामं झाली बरं इथं? काही विहिरी झाल्या, काही घरकुलं झाली, काही बंधारे झाले. राम शिंदे तर जलसंधारण मंत्री होते. हा त्यांनी आमच्यासाठी तर काही केलं नाही, काहीच केलं नाही. रोहित पवारांनी चांगली कामं केली. चांगली काम. सध्या बघितलं तर MIDCचा लय महत्वाचा मुद्दा होता इथं. ते सुद्धा मंजूर करून आणलाय त्यांनी. पण मध्ये मागच्या महिन्यात किंवा 15 दिवसांपूर्वी विषय असा आहे की राम शिंदेनी मंजूर केली म्हणतात MIDC. केलेली त्यांनी पण. त्यांना जी शेती ते शेती कसली म्हणले सरकारी शेती वन असल्यामुळे विभागाची हा काहीतरी असे आहे फॉरेस्टची म्हणतात. त्याच्यामुळे ते सध्या तर बंद आहे, मग बंद. पुढे नंतर काय होईल. हा. आता पण विषय असा आहे, निवडणूक आल्यात पुढे, 2 महिने निवडणूक आहे. सध्या काय चित्र आहे बरं कर्जत जामखेडमध्ये? म्हणजे कर्जत जामखेडमध्ये काय होईल असं वाटतं? रोहित पवार विरुद्ध राम शिंदे किंवा अन्य उमेदवार असेल तर? रोहित पवार जर आले तर MIDC कुठेतरी होणार, फिक्स होणार. फिक्स होणार. विश्वासच आहे तुमचा त्यांच्यावर? हा कारण त्यांनी चालनच ते दिलेलं आहे. हो. सरकारने लय योजना आणल्यात आता, तुम्हाला माहित असते. लाडकी बहीण योजना आहे. हा लाडकी बहीण योजना आमच्या गावात सगळ्याला भेटले ना पैसे ते. भेटले का? हा लय खुश असून गाव तर. मग गाव खुश आहे, हा? गाव सध्या खुश आहे. देवीला त्याच्या पुढे रोजगार जाऊन त्यांनी पैसे दिले. हा? रोजगार आम्ही वर जेवून दिलेत पैसे त्यांनी. मग कोणाचे पैसे आहेत? हा मग काय आमचेच पैसे येत याच्यात जीएसटी PST देवीलाच द्यायचं, देवीच घ्यायचं, देवीलाच द्यायचंय. काय नाही त्याच्यामध्ये. हा अवघडच आहे म्हणायचं मग. काय शेतकऱ्यांना मिळते की 2-2 हजार 4 महिन्यात? हा 2,000 आम्हाला मिळतात, आम्ही मान्य करतो. पण 2014 मध्ये 400ची गुन्हे आज 1600ला गेली. मला 10 गोण्या लागले, 26,000 रुपये गेले. आणि त्या टायमाला मला 6,000 भेटतात. मग त्या 26,000 आणि 30,000चा काय फरक पडला? काही फरक त्या खात्यावरची सबसिडी उचललेली काय नाही, काही फरक पडलेला नाही. यांचं हे देखावा आहे खाली 2,000चा. अवघडच झालंय माझं. हा शेतीचा हा
शेती पूर्ण म्हणजे घाट्यामध्ये शेती. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार येईल का महायुतीची येईल असं वाटतं गड्या मग? आता ते भविष्य आता ते जनता ठरवेल. हा तकदीर आहे, जनता ठरवेल. आपण कसं काय ठरवू? आता जनताही जनार्दन आहे. जनताच ठरवणार आहे. हा, जनताच ठरवेल. जनता जे ठरवते ती होतच पायापासूनच करते जनतेच्या हातात आहे सगळं. बरोबर आहे. जनता जी ठरवेल ती, परंतु पण शेतकरी हा धोक्यात आहे. शेतकऱ्याची मात्र धोक्यात. बस. त्यांनी धोक्यातच आणलंय शेतकऱ्यांना म्हणायचं. आता कोणी आता काय सांगा, पण शेतकरी धोक्यात, शेतकऱ्याचा वाली कुणी नाही. बस आम्ही एवढं सांगतो. मनोज जरांगे सध्या उपोषणाला बसले परत एकदा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाला. गेल्या वर्षी जे उडीद मूग निघाले होते ते 10,000पर्यंत होता भाव त्याला. या वर्षी का नाही बरं? का नाही भाव शेती माल? बरोबर आहे. 5,000, 5,500, 6,000, 6,500 संपले भाव. एवढंच भाव. कसं शेतकऱ्यांनी जगाय सांगा ना तुम्ही? एवढ्या महागा मोलाचे बी आणले, ते पेरले, पावसाने खुरपणी नाही झाल्या, गुडघीत खाली गवत त्याच्यामध्ये. भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं, काय वाटतं? तसलं राजकारणाचं आपल्याला नाही काय म्हणता येत, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. नाही पण त्यांनी हेच केलंय ना, विकासाचे मुद्दे विषय काय होता आधी महाविकास आघाडी सरकार होतं, त्यांनी पुढून परत त्यांचं स्वतः महायुती सरकार बनवलं आणि मग ह्याच्यात विकासाचे मुद्देच येतात ना. बरोबर का? आता काय ह्यांचे काय कळतच नाही, ह्यांचे काय अंधाऱ्यातून काय त्यांच्यावरती आपत्ती आहे का काय आहे? सगळं आपला आमदार आहे, संध्याकाळी कुठे सांगता येणार. आता काय सांगावं काय त्यांचं काय आहे आणि काय नाही ते आपण कसं काय त्यांचं पुढचं भविष्यात सांगणार की कशामुळे फुटले का, त्यांचं काय घोटाळे का काय, हे आपल्याला काय माहिती आहे त्यांचं ते कशामुळे जातात ते त्यांच्या